नवरात्रात इथली ज्योत घेऊन अख्ख्या महाराष्ट्रात लोक नेतेत का नाही? नेतेत का नाही? पूर्ण महाराष्ट्रात ही भवानी ज्योत म्हणून नेली जाते. तिला मान आहे, सन्मान आहे. आणि निवडणूक आयोगानं तीच मशाल आपल्याला चिन्ह म्हणून दिलंय. आणि इथला आमदार असणाऱ्याचा पोरगा, ज्याचा बाप तुळजापूरचा आमदार आहे, ती काय म्हणते ह्या मशालीला? आईस्क्रीमचा कोण? त्याला म्हणावं एकदा तोंडात घेऊन बघ. तुला कळल भवानी ज्योत गार लागती का गरम लागती? ही मशाल आहे, मशाल. आणि तुम्हाला सांगतो, ही जी सभा आहे का, ही सभाची एवढी मोठी सभा एका पण नगर परिषदेच्या प्रचाराच्या सभेत झाली नाही. एवढी मोठी सभा आहे ही. पुढच्या नाहीता माणसं कुठं बसलेत? खाली. ज्यांनी काल रात्री सभा घेतली त्याला एकदा येऊन बघ म्हणाव. 3 तारखेचा निकाल दिसतोय इथं सगळा. फक्त हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यांची निशाणी का आहे? कितव्या नंबरला आहे बघा. आकडा शुभ आहे. आई तुळजा भवानी आदिशक्ती आहे. महाराष्ट्रातलं 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ. आई तुळजा भवानीच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणारी ही भूमी. इतकी पवित्र भूमी असणारे आपल्या तुळजापूर. आज या तुळजापूरची निवडणूक आहे. ही निवडणूक फक्त तुळजापूरची नाही, नगराध्यक्ष निवडण्याची नाही. भगिनीनो, ही निवडणूक जी आहे ती आम्ही तुळजापूरकर स्वाभिमानी आहेत का स्वाभिमानी नाहीत ही सिद्ध करणारी ही निवडणूक आहे. मी म्हणचाल असं का? लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून 6 महिन्याआधी मी इथं आलो. गणपतीच्या आरती करायला आलतो मी. आणि गणपतीच्या आरत्या करायला आल्यावर माझ्या माता भगिनी मला स्वतः म्हणल्या की दादा ही काय चाललंय? ज्या ड्रग्सचं व्यसन आम्ही मुंबई, अमेरिका अशा मोठ्या मोठ्या शहरात जागतिक पातळीवर ऐकत होतो, ते ड्रग्सचं व्यसन जर ह्या तुळजापुरात येत असेल तर दादा ह्याच्यावर चाप लावणं आपली जबाबदारी आहे. माझं भाषण आधी आहे, रेकॉर्डवर आहे. मी त्यावेळेस बोललो. आणि इथं बसलेल्या सगळ्या भगिनींना मला विचारायचंय, ओम राजे कसा आहे ही कुणाला सांगायची गरज आहे का? माझं सर्टिफिकेट द्यायची गरज आहे का? मी योगा करतो, प्राणायाम करतो, रनिंग करतो, सायकलिंग करतो. आणि 24 तास मधला 24 तास वेळ माझ्या सामान्य माणसासाठी कसा खर्च होईल हा प्रयत्नही करतो. माता भगिनींनी सांगितलं हे ड्रग्सचं व्यसन. बांधवानो, ह्याच व्यसनाची कल्पना त्यांनाही दिली गेली. मी आज सकाळी बघत होतो एक भाषण. कुठं आहे रे ती कार्ड? काय म्हणते माहितीये का? काय देव माणूस आहे हो.
तुम्ही जरा कालवा करू नका, शांततेत ऐका, जरा काय म्हणते ती नीट ऐका. अजून एकदा ऐकतो, फक्त कालवा करू नका. शहराचा जो काळ परत होणार ना, हा खालकाच्या पोटात दुखतं, उठलं की एकच म्हणतं टच टच टच. मला काय माहिती आहे? आणि बघा मी खाऊन घेतलं, मी बघितलं म्हणून माझे हात बेकार झाले, म्हणून मला मान्य झालं नव्हतं की बरंच मी करून इथं तुमच्या समोर बसलेलं. कशाना हा नवं आम्हाला, कशाना हा नाव सांगा तरी. अरे त्याला भाषण तर कसं करायचं ती सांगा, का डोस जास्त व्हायलाय. जणू काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्यातून माघारी आले आणि भाषण करायला लागले. काय सांगतोय काय? मी खाऊन माझं वाटोळं करून घेतलं होतं, दादानी मला नीट करून आणलं. हे जर पॉडकास्ट मी ऐकलंय. राणा पाटलाला लोकसभा निवडणूक होण्याच्या 6 महिन्यापूर्वी माहित होतं की आपला कार्यकर्ता एमडी नावाचं ड्रग्ज घेतोय, इथं आणून विकतोय. जर मला माहित असतं, मी त्या क्षणाला पोलिसाला बोलवून घेतलं असतं आणि सांगितलं असतं ह्याचा बंदोबस्त करा. मी वाट बघितली नसती की माझी बायको आता लोकसभा लढणार आहे, तेव्हा ह्या फंटरची गरज मला लागल. मी वाट बघितली नसती अजून 6 महिन्याची की मला विधानसभा लढवायची, ह्या फंटरची गरज मला मतासाठी लागल. बांधवानो, 1 वर्ष ह्याच्यात वाया घालवलं. 1 वर्ष. या 1 वर्षात हा माणूस ड्रग्जचं व्यसन करत होता, हिथं आणून ते ड्रग्ज विकत होता. आपल्या शहरातली कित्येक कुटुंब बर्बाद झाली असतील, कित्येक कुटुंब बर्बाद झाले असतील. आणि राणा पाटील वाट बघत होता, बायकोची लोकसभा होऊ द्या, माझी विधानसभा होऊ द्या. बांधवानो, ह्या वृत्तीची माणसं आपली लोकसभा, आपली विधानसभा होण्यासाठी वाट बघतात. पण तुम्ही काय कला करावं? लोकसभेला इथल्या स्वाभिमानी मतदारांनी ह्या ओमराजेला 34 मताची आघाडी दिली हो. विधानसभेला सुद्धा कानावून गेलंय. मला राणा पाटलाला प्रश्न आहे, राणा पाटील, तुमच्या मुलांना जर त्याच्या नादी लागून ड्रग्जचं व्यसन केलं असतं आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं असतं, तर तुम्ही पिटू गंगेला माफ केलं असतं का? म्हणजे स्वतःचं लेकरू ड्रग्जच्या आहारी गेल्यावर, त्यानं व्यसन केल्यावर त्याचं वाटोळं झालं तर आई म्हणून, बाप म्हणून राणा पाटलानं सुद्धा माफ केलं नसतं. पण तुळजापूर शहरातल्या गोरगरीब लोकांचं आयुष्य ज्यानं बर्बाद केलं, त्याच माणसाला नगराध्यक्ष पदाची निवडणूक द्यायची. अरे, आम्हाला तुम्ही मतदार समजता का गुलाम समजता? आम्ही स्वाभिमानी आहे. आई तुळजाभवानींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत आम्ही राहतो. बांधवानो, ह्यांना कशाची मस्ती आहे? ह्या ड्रग्सच्या माध्यमातनं जो काळा बाजार केला, जो पैसा कमवलाय, नुसता ड्रग्सचाच पैसा नाही, मटक्याची बुके असू द्या, आपला नगराध्यक्ष पदाचाच उमेदवार गुन्हेगार, क्रिकेट मॅचचा सट्टा असू द्या, आपला नगराध्यक्ष पदाचाच उमेदवार, ड्रग्सची विक्री असू द्या, नगराध्यक्ष पदाचाच उमेदवार, अपहरणाचा गुन्हा असू द्या, नगराध्यक्ष पदाचाच उमेदवार. 16 गंभीर स्वरूपाचे गुन्हे ज्या माणसावर दाखल आहेत, आणि आत्ताच काही महिन्यापूर्वी 2 महिने जेलमध्ये राहून आरोपी म्हणून तो माणूस बाहेर आलाय. त्याला राजकारणी म्हणून, राजकीय नेतृत्व म्हणून आम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यायला पाहिजे होती का हो? द्यायला पाहिजे होती का? जर ही दिली गेली असेल
तर स्वाभिमानी मतदाराला माझं आव्हान आहे, आपल्या पुढच्या पिढ्या ह्या वाईट वळणापासून जर वाचवायच्या असतील तर असा पाडा की पुन्हा कुणाची तलफी निवडणूक लढवायची झाली नाही पाहिजे. बांधवानो, ह्या पद्धतीचं व्यसन आपल्याला मान्य नाही, मला तर अजिबात नाही. आणि म्हणून खरं तर भैया, आज अमर भैयाला जर आपण उभा केलं त्यांच्या पुढं, इकडे या, काय कमी आहे हो, काय कमी आहे माणसात? 18 वर्ष झालं त्या पांडुरंगाची वारी करणारा हा वारकरी आहे. शक्तीपीठापासून भक्तीपीठापर्यंत काम करणारा हा माणूस इंजिनियर आहे पेशानं. 10 वर्ष झालं तुमचा नगरसेवक म्हणून काम केलंय. आहे का बोट दाखवायला जागा एक तरी? आहे काही उणीव काढायला? ज्या पद्धतीनं ओमराजेला तुम्ही आशीर्वाद दिला होता 3400 मताचा, मला अपेक्षा आहे की ह्या ड्रग्सच्या मोहिमेत अशा पद्धतीनं ज्याला उमेदवारी दिली आणि तुळजापूरचा अपमान, तुळजापूरची बदनामी ज्या भारतीय जनता पार्टीच्या राणा पाटलानं केली, त्याचा बदला घ्यायचा असेल तर 2 तारखेच्या मतदानातून 3 तारखेच्या मतमोजणीतनं 3400 मतापेक्षा जास्त मतानं ह्याचा पराभव या ठिकाणी झाला पाहिजे. मी काय काम करतोय आपण बघितलंय. सामान्य कुटुंबातल्या मुलानं आईनं मुलाला काम सांगावं, बहिणीनं भावाला सांगावं, आजोबानं नातवाला सांगावं, इतक्या अधिकारानं ही जनता मला काम सांगते. तुम्हाला कधी वाटलं का हो खासदाराला बोलतोय? आपल्याच घरातल्या लेकराला जितक्या अधिकारानं आपण काम सांगतो तितक्या अधिकारानं तुम्ही सांगता आणि मी करतो. मी तुम्हाला विश्वास देतो की तुमच्या आशीर्वादानं इतक्या मोठ्या शक्तीच्या विरोधात, तुम्हाला माहिती आहे लोकसभेचा खर्च त्यांचा 1 फुल अन 2 हात. एक म्हणते परवा पुराच्या निमित्तानं आलते, त्यांनी काय सांगितलं तिथं त्यांनी सांगितलं, अरे मी 50 दिले, देवेंद्रनं 20 दिले, एकनाथरावने 20 दिले, ह्यानं स्वतः जवळचे 10 कोटी तरी खर्च केले असतील की, आणि 100 कोटी खर्चून ह्याची बायको 3,30,000 पडली. 8-9 वर्ष आपले उन्हात गेले. 10-15 मिनिटाच्या उन्हानं काही होणार, आणि पुढचा उन्हाळा जर टाळायचा असेल आपल्या लेकरा बाळाचा, तर एवढं 15 मिनिटाचं ऊन मात्र माझ्या माता भगिनीनं सहन करा. ह्यांची मस्ती बघा. एक मंत्री काय म्हणते बघा, जरा ऐका, तुम्हाला कसं वाटतंय? धीर मला ती काढून थांबा हो का आला. हे 288 कोटी मागणार आहे कोणाला? मागितलं तरी तुम्हाला देणार आहे कोण? आणि मग हे आलेच नाही तर तुम्ही आराखडा करणार आहे कसा? भगवंताला काय सांगणार? ही सगळे कॅमेरे कदाचित बंद पडतील. हो, ही जी कॅमेरे आहेत का, ही कदाचित बंद पडतील, घोटाळा होईल, पण वरून 24 तास रेकॉर्डिंग करणारा भगवंताचा कॅमेरा सारखा चालू आहे. या मंत्र्याला कशाचा माज आलाय हो? पैसे कुणाचे आहेत? जनतेचा पैसा आहे. फक्त मंत्री म्हणून बसले आणि काय दाब देते बार्शीच्या सभेत येऊन सोपल साहेबाला की ही 288 कोटी कोण देणार, कुणाला मागणार, आणि जर नाही दिले तर भगवंताला काय सांगणार? अरे तुम्ही देवाच्या नावानं मत मागून निवडून आलात आणि त्या देवावरच माज दाखवायला का तुमचा? ही पद्धत आहे काय? बांधवानो सांगतो, जसा बार्शीच्या भगवंताचा कॅमेरा 24 तास चालू आहे तसा आई तुळजाभवानीचा कॅमेरा सुद्धा 24 तास चालू आहे.
या 24 तास कॅमेरात सारखं रेकॉर्डिंग व्हायले, कोण ड्रग्ज आणून विकायले, कोण 2 नंबरचे धंदे करायला लागले, कोण नगरपालिकेत भ्रष्टाचार करायले, कोण पिढी बर्बाद करायले, कोण आपल्या पुढच्या पिढीचं वाटोळ करायले, आणि त्याचा हिशोब आईनं घ्यायचा ठरवलाय. ती अमर भैयाच्या रूपानं आज त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या समक्ष उभे आहेत. माझी विनंती आहे, उद्याच्या येणाऱ्या 3 तारखेला नाही, माझं शॉर्ट सर्किट उडालेलं मला माहिती आहे. 2 आहे मला माहिती आहे. मी हट म्हणून 3 म्हणलोय. म्हणलं खरंच मन लावून ऐकायला का बघावं म्हणलं. आणि तुम्हाला सांगतो, ही जी सभा आहे का, ही सभाची एवढी मोठी सभा एका पण नगर परिषदेच्या प्रचाराच्या सभेत झाली नाही. एवढी मोठी सभा आहे ही. पुढच्या नाहीता माणसं कुठं बसले खाली. ज्यांनी काल रात्री सभा घेतली त्याला एकदा येऊन बघ म्हणाव, 3 तारखेचा निकाल दिसतोय इथं सगळा. फक्त हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. अजून एक, ड्रग्सचे पैसे बक्कळ आहेत, नगरपालिकेतून आणलेले पैसे बक्कळ आहेत. मताला काय चालू आहे भाऊ फुटल्याला. झालं शेवट आहे शेवट. काय 10,000 कुठं 20,000. पण बांधवानो, 10,000 रुपये जरी घेतले तर आपण 5 वर्षासाठी घेतो. 5 वर्षासाठी जर 10,000 रुपये घेत असू तर दिवसाला किती पडते काढलं का कधी? 5 रुपये 40 पैसे. 20,000 दिले तर 10 रुपये 80 पैसे. 10 रुपये 80 पैशा रोजच्यासाठी आपल्या लेकराचं भवितव्य द्यायचं का कुणाला? आणि म्हणून निर्धार करा, उद्याच्या 2 तारखेला मतदान करत असताना पैशाचा माज दाखवून जनक काळा माया जमवली. त्या पैशाचा माज दाखवणाऱ्या व्यक्तीला त्याचे पैसे घेऊन त्याला असा पाडा असा पाडा असा पाडा की अशा वृत्तीनं काम करायची तलब पुन्हा भविष्यात कोणी नाही केली पाहिजे, हे आवाहन करतो. आणि आपल्या सगळ्याला विनंती करतो, 2 तारखेला हाताच्या पंजा पुढचं, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं आणि मशालीच्या पुढचं बटन दाबून या पॅनेलला प्रचंड मतानं विजय करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.